राम राम मंडळी, गासे व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुणे टू अयोध्या राईड सायकल चालू आहे आणि चौथा दिवस आजचा. 2 दिवस व्यवस्थित गेला, तिसऱ्या दिवसाला त्रास झाला, तुम्ही बघितलं असेल डे 3 मध्ये. आजचा आहे चौथा दिवस. आजचा काय प्रॉब्लेम होते काय नाही ते तुम्ही थेट बघा घाशाच्या ब्लॉगवर. चला मग थेट निघूया. आमच्या ऑलरेडी तयारी झाले सगळे. गणपती बाप्पा मोरया. आणि बरोबर राईड चालू केली आम्ही ती 4:45. 3 वाजता उठून 4:45 वाजता राईड चालू होते आमची. तर लगेच जस्ट हा टोल होता, शेंडवा टोल नाका. शेंदेवानीचा काल पार शेंदेवला आपला. जय श्रीराम बोलून आपला प्रवास चालू करू आणि सगळे दिवस व्यवस्थित जातील. जय श्रीराम, जय स्वामी समर्थ. 4:45 वाजता राईड चालू होती आणि 6:30 वाजता 30 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली. आणि रस्ता असा सरळ सरळच, जास्त थोडाफार हलका चढण येत आहे, सपाट रस्ता आहे, गुलगुल तिलतिली. तर हा दुबईचा दिवस, हे आमच्या गावचे पाटे. सूर्योदय झालेले आहे आणि आमची परीक्षा घ्यायला आलेली आहे. सूर्योदय बहुत तेज हो रहा है, त्यामुळे आज खरा नाही. परत एकदा किती वाजता निघाला? 7 वाजता. 7 वाजता लाल लाल दिसायला लागलाय. नुसत्या ट्रक कांदा भरून जातात, काय काय भरून जाते बाबा. बॉर्डर आपण असा होता आणि मला वाटतं घाट टाईप काहीतरी लागला आहे. एक 35 किलोमीटर नंतर सकाळी. हो, एवढाच घाट आहे का पुढे पण अजून लांब आहे काय कळत समजेल पुढे गेलं. घाट पण जास्त नव्हता, तेवढाच होता फक्त चढ आणि हा सपाट. बाकी वरती मंदिर आहे टेकडीवर. 100 किलोमीटर इंदोर. आज इंदोर टार्गेट आहे. कुठपर्यंत होते बघूया. घाट आहेत बोलतात, बघूया कायचा आहे घाट आहे काय. घाटाचा पर भुसा का आपला भरद्या भुसा. एवढी माणसा भरली तो जागा नाही राहायला. कशी बसली त्यांची यांना माहिती. मागं 2 4 5 मागं बसतील का 6 मागं मधी, परत पुढं 3 ड्रायव्हरच्या बाजूला 3 बसतील. 3 भेंडी 3 5 8 8 9 10 15 एक माणसं बोलले समजत नाही बाबा. 150 रुपया देगा. कसं होणं वाजतं कर्र हे डेंजर होण्याचं. माग ना वाजला कर लय फाट असं वाटतं येतं का काय ठोकायला कर्र. दरम्यान आपण नर्मदा मातेच्या वरती आहो, नदीवरती ब्रिजवरती आहो आणि एक थोडासा फोटो काढायचा प्लॅन. विकास रेस्टॉरंट दिवस 4था. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. सुमितची चॉईस असतं कधी पण आमच्या हॉटेलची. पोहा चालेल. आज मंगळवार आहे घाशीचा आणि मला माहिती आहे सुमित पटेल मुद्दाम जाणार नॉनव्हेज हॉटेलला दुपारी. आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला. घाशीला मुद्दाम जलवणार आणि निसा वास देणार नॉनव्हेजचा. असो, पण फायनली आमची 4थ्या दिवशीची 60 किलोमीटर राईड झालेली आहे. ओके, आता इथून जेऊ, कांदे पोहे खाऊन थेट निघू. फायनली इंदोरीचे पोहे खाले आम्ही, थेट निघालो प्रवासाला. तर आमच्या हवा झाले कमी. आता एकदा हवावर बघता, नाही झाला तर पुढे जाऊन पंक्चरचा वासाला यावर होती, पण ती वरच्यावर होती त्यामुळे काय पंक्चर तर वाटला नाही. आणि परत एकदा हवा भरून टेस्ट करता होता. थोडा पुढे जाऊन हवा जर कमी झाली तर समजा पंक्चर आहे. आम्हाला कंटेंट पाहिजे, त्यामुळे 4थ्या दिवशी भेंडी, 3ऱ्या दिवशी प्रॉब्लेम आला माझ्या सायकलचा. आता ही पंक्चर झालेली आहे सुमित पाटला सायकल. इथून गुजरी आहे जवळजवळ 12 किलोमीटर आहे. दुकानाचा कार्यक्रम होणार बघा. अशी बॉर्डर फाडायला लागतं. कंटेंट भेटला का ब्लॉगर थांबत नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. स्वीट पार्टी स्वतः सारखेच खोलतात ना. आम्ही मस्तपैकी कंटेंट तयार करायच्या बाबतीत. तर फायनली आपल्याला पंक्चर सापडला आहे. तर असा पंक्चर आपल्याला सापडला आहे आणि ही अशी कटिंग केली आहे. पंक्चर काढून आमची राईड परत एकदा चालू झाली आहे. बरोबर वाजलं किती वाजलं 10-18 झालं. दोघांकडे दादू स्पॉन्सर टी-शर्ट व्हाईट कलर आणि घाशाने दिल्यात ब्लू कलरचे पहिल्या दिवशी घातलेले. फायनली एक चेंजेस केला. हे काय म्हणतात रेश बार पाटील मागायचं मला लावलं. थोडासा हाताला प्रॉब्लेम यायला लागला त्यामुळं. दे कसं वाटतंय बघा जमून घेऊ तसाच.
बॅटरीचा उपयोग करायला लागेल. फार मला लावलं पण काय सक्सेस होत नाही प्लॅन. सगळं हलतंय रे, त्यामुळे काय जमत नाही. तर माझा बरा होता मोठा, पण नेमका कॅमेऱ्याच्या मध्ये येत होता त्यामुळे घरी काढून ठेवला. तो घाट आलाय समोर. समोर आहे आपला घाट, भला मोठा घाट. एक 3-4 किलोमीटरचा घाट आहे. आपली शॉप फाडणार आहे. आता ऊन मानपूरला जेवायचा प्लॅन आहे. 14 किलोमीटर आहे. घाट क्षेत्र आरंभ. कसला घाट आहे उभा. आणि सुमित आणि मागे मला वाटतं उतरला खाली. मी एकटा चढतोय. तो उतरायला कसं तरी वाटते, माझ्या मनालाच पटत नाही. पण काल असंच झाला, नाही उतरलो आणि घेर तुटला. आता सॉफ्ट नाही केला, एक ठेवला आहे. 8वर असतं ती 7वर ठेवला आहे. त्याला 8वर घेतला, सॉफ्ट केला, 8वा झाला. यस, फायनली उतारलो. काय करशील, नाही बॅक आवाज आली. चढलो असं पण ते घेरचीच भीती वाटायला लागली. आजचा ते काल झालं तेव्हापासून भीतीच वाटते. एकदम सॉफ्ट करायला घेर. तुम्ही चढतंय, जवळजवळ चढलो, थोडाच बाकी आहे तिथपर्यंत. 200 मीटरपर्यंत असेल काही उतार आहे. अरे परत 5-6 किलोमीटर सरळ परत घाट आहे. आता 2-3 वेळा घाट आहे. यस, तर फायनली तो घाट चढलो आणि आता परत सपाट येणार नाही, परत घाट येणार आहे असा प्लॅन आहे. याचा सावधान, घाट समाप्त. आणि ऊन असं तापवते ना, बाबा बाबा. दुसरा घाट लागला, तो संपल्यावर 4-5 किलोमीटर होता डाऊन, परत अप झालाय, परत घाट. हा घाट संपल्यावर मला वाटतं संपेल घाट. नंतर जेवायला बसायचं आहे दुपारी. 4थ्या दिवसातील आमचा पटेल प्लेस, हॉटेल पटेल. 4थ्या दिवसामधील पुणे टू अयोध्या 96 किलोमीटर डन. जेवण झाला, आता लगेच निघतं कारण का इंदोरला पोचायला पाहिजे. आज काय रेस्ट करत नाही, डेली 1 तास रेस्ट करतो. आज काय रेस्ट काही नाही, डायरेक्ट निघायलाच चालू नाही. इंदोर 50 किलोमीटर, रतलाम 125 आणि चित्तोडगाव 324. मानपूरमध्ये सध्या दाखल झालो आहे. आता सध्या आपण नॅशनल हायवे 52वर आहे. आणि दादूच्या अंगात भूत संचारला का माहीत नाही. सकाळपासून आज पहिला आहे, नाही तर 3 दिवस सगळ्यात मागं आणि 2 किलोमीटर मागं असायचं. आता बघा 100, 200, 300 मीटर आमच्या पुढं आहे. घाटांचा बादशाह होते काय? हां, घाटांचा बादशाह नाही होत, घाटामध्ये सुमित बादशाह आहे. मागाच्या अंगात नक्कीच राक्षस अंगात आला आहे. आणि इथून इंदोर बरोबर 17 किलोमीटर आहे. बघा, हे बघा 17 किलोमीटर दिसलं. तर आपण आता आहोत इंदोरच्या सिटीमध्ये. आणि इथून आता बघूया आपण. टाईमलॅप्स बाद लावतो तुम्हाला आणि टाईमलॅप्सची मजा घ्या तुम्ही. दड़ दड़ भाग भाग सा, दड़ दड़ भाग भाग सा, दड़ दड़ भाग भाग सा, दड़ दड़ भाग. इंदोरमध्ये आलो आम्ही आणि थोडासा सायकलचं काम करत आहे. त्यासाठी एक सायकल शॉप बघतोय. गुगलवर सर्च पण केलं आहे, ते चाललो आहे डायरेक्ट. रूम शोधायच्या आधी सायकलचं काम करून घ्यायचं आहे. थोडा हातानं हात दुखायला लागला, त्यासाठी सपोर्ट म्हणून इथं एक शिंग बसवायचे आहे. बघूया शिंग कसं भेटेल ते. मागायचं मग सायकलचं थोडंसं काम करायचं आहे. तर घाशाने शिंगा बसवलेत. ही जर बघितलं असेल मागाचं ना, हे 2 1 2 ठोक मला गोड. या शिंगा बसवल्या तर किती कम्फर्टेबल वाटते तर बघूया पुढे गेल्यावर. राईडमध्ये उद्याच समजाल तो. आज इंदोरमध्ये काम केलं सायकलचं आपण बाय हँडी. हा एक शिंग, हा एक शिंग. मग जाऊन सायकलचं काम झालेलं आहे. एक फायनल बसवलं पुढे. हां हे यस. सध्या इंदोरमध्ये. आणि इंदोरमध्ये आल्यानंतर आम्हाला एक मित्र भाऊ म्हणून असा एक भेटला आणि तो सोशल हे करतो, वर्क करतो म्हणजे. आणि काय नाव तुमचं? साइकिल मैन इंदौर. यस, इंस्टाग्राम आईडी ना? इंस्टाग्राम. यस यस. आपका नाम? हाँ, नाम मेरा नाम हाँ अनिरुद्ध बोडिया. यस, अनिरुद्ध गोडिया. आणि याचा सोशल मीडिया जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओ. एकदम एक नंबर वाटला आम्हाला. शॉर्ट व्हिडिओ आणि जाम भारी वाटलं आहे.
आणि थेट आमचं थोडीशी इंटरव्ह्यू घेतला त्यांनी, विचारला तुम्ही का कुठून आलात, कुठे चाललात म्हणून. तर असा व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हॉटेल पण त्यांनी शोधून दिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही आला. इंदोरमध्ये येऊन आम्हाला जाम भारी वाटला. तर थँक्यू सर. यास गुड.